राज्य सरकारनं सर्वसामान्य जनतेसाठी एक दिलासादायक निर्णय घेतलेला आहे। 25 मार्च 2026ला हा निर्णय घेण्यात आलेला आहे। सध्या राज्यभरामध्ये गॅसचा तुटवडा जाणवत असल्याकारणानं पर्यायी इंधन म्हणून घासलेट आता सर्वसामान्य जनतेला मिळणार आहे। त्याबद्दलचा शासन जी आर सुद्धा आलेला आहे। इराण-इस्रायल युद्धामुळे सध्या देशभरात गॅस, पेट्रोल, डिझेल, तेल या सर्व गोष्टींचा तुटवडा भासत आहे आणि त्यालाच पर्यायी म्हणून घासलेटचा वापर सर्वसामान्य जनतेसाठी सरकारनं उपलब्ध करून दिलेला आहे। या अगोदर घासलेट आपल्या जीवनामधून लगभग बाहेरच गेलेले होते, आपण त्याला विसरत सुद्धा चाललो होतो, परंतु आता सरकारनं तेच घासलेट पुन्हा जनतेच्या जीवनात आणून दिलेले आहे। आता बघूया आपण की यामध्ये आपल्याला किती घासलेट किंवा मग रॉकेल मिळणार आहे। त्याचबरोबर ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही आहेत त्यांनासुद्धा हे रॉकेल मिळणार आहे का, किंवा मग त्यांना मिळणार तर किती मिळणार आणि कधीपासून मिळणार, या सर्व गोष्टींचा विचार आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर बघा, महाराष्ट्र राज्यात गेल्या काही वर्षापासून पंतप्रधान उज्ज्वला योजना व इतर योजनांद्वारे LPG गॅस कनेक्शन मोठ्या प्रमाणात वितरित करण्यात आले आहेत। त्यानुसार गॅस कनेक्शन असणाऱ्या कुटुंबांना केरोसिन वितरित न करण्याचा निर्णय माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी दिलेला होता आणि त्यामुळेच हे जे केरोसिन आहे हे आपल्या जीवनातून निघून गेलेले होते। त्यामुळे राज्यभरातून केरोसिनचे अत्यंत मर्यादित स्वरूपाचे वितरण करण्यात येत होते। परंतु आता सद्यस्थितीत जी काही राजकीय खळबळ, तुम्हाला माहीतच असेल की युद्ध चालू असल्याकारणानं आणि देशामध्ये आपल्या राज्यामध्ये सुद्धा गॅस, डिझेल, पेट्रोल अशा जे काही इंधन आहे, आपलं गॅस आहे, LPG याचा तुटवडा निर्माण भासल्याने त्याला एक पर्याय म्हणून हे जे केरोसिन आहे किंवा घासलेट आहे हे पुन्हा आता सर्वसामान्य जनतेला मिळण्यासाठीचा निर्णय कालच घेण्यात आलेला आहे। या निर्णयाच्या नुसार रास्त धान्य दुकानामध्ये किंवा मग गावामध्ये जे काही आपण कंट्रोल ज्याला म्हणतो त्यामध्ये आता आपल्याला केरोसिन मिळणार आहे। आणि आता तुम्ही बघू शकता, केंद्र शासनाने महाराष्ट्र राज्यामधला एकूण 37,44,000 लिटर केरोसिन वाटप केलेले आहे। आता हे वाटप लवकरच 1-2 दिवसामध्ये सुरुवात होणार आहे। सर्व रास्त दुकानामधून आपल्याला हे मिळणार आहे। तर प्रति कुटुंब, प्रति शिधापत्रिका धारकांना 3 लिटर केरोसिन हे मिळणार आहे। तुम्ही बघू शकता, ज्यांच्याकडे अंत्योदय कार्ड असेल किंवा मग PHH शिधापत्रिका धारक असतील त्यांना केरोसिन वितरणास प्राधान्य देण्यात येणार आहे। त्याचबरोबर तुम्ही बघू शकता, केरोसिन विक्रीस मिळत असलेल्या प्रतिसादावर विचार करून त्यांना आणखीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे केरोसिन। जसं की आता डिमांड जर वाढली तर पुन्हा सरकार आहे केरोसिन आपल्याला पुन्हा देणार आहे। ज्या कुटुंबाकडे शिधापत्रिका नाही असे कुटुंब देखील केरोसिन उपलब्धतेनुसार केरोसिन वितरणास पात्र राहतील। तर तुम्ही बघू शकता, ज्यांच्याकडे राशन कार्ड नाही आहे त्यांनासुद्धा हे जे काही घासलेट आहे किंवा केरोसिन आहे हे मिळणार आहे। फक्त त्यांना ग्रामपंचायतचा रहिवासी दाखला किंवा पुरावा हा दाखवावा लागणार आहे। त्याचबरोबर बघा, स्थलांतरित मजूर असतील त्यांना देखील केरोसिन उपलब्धतेनुसार जे काही केरोसिन वितरण आहे ते होणार आहे। केंद्र शासनाचे किंवा राज्य शासनाचे ओळखपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे। म्हणजे आज की जे काही तुम्ही दुसऱ्या राज्यात सुद्धा राहत असाल आणि तिथंसुद्धा तुमच्याकडे शिधापत्रिका नसेल, राशन कार्ड नसेल, तरी तुमचा जो काही ओळखपत्र असेल, पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, त्यावरूनसुद्धा तुम्हाला हे घासलेट मिळणार आहे। तर बघा, प्रत्येक कुटुंबास 3 लिटर प्रमाणे घासलेट मिळणार आहे आणि ज्यांच्याकडे शिधापत्रिका नसेल, राशन कार्ड नसेल तरीही त्यांना मिळणार आहे। त्यांना फक्त ओळखपत्र दाखवावं लागणार आहे। आपलं जे काही गावाचं ग्रामपंचायतचा जो काही दाखला असते रहिवासी तो दाखवावा लागणार आहे। जर तुम्ही बाहेरच्या गावी राहत असाल आणि तुमच्या गावामध्ये जर रास्त दुकान नसेल किंवा कंट्रोल नसेल तर तुम्ही तुमच्या बाजूच्या गावामध्ये जाऊन सुद्धा घेऊ शकता। म्हणजे कोणीही कुठेही घासलेट घेऊ शकते, फक्त तुम्हाला ओळखीचा पुरावा दाखवावा लागणार आहे। तुम्ही जर दुसऱ्या राज्यातील असाल तर तुम्हाला जे काही आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल ते दाखवून तुम्हाला घासलेट मिळणार आहे। तर अशा प्रकारे घासलेट हे आता आपल्या जीवनात वापस आलेलं आहे आणि तुम्हाला पुन्हा LPGच्या ठिकाणी पर्याय म्हणून हे घासलेट वापरण्याची मुभा सरकारनं दिलेली आहे। याबद्दलचा शासन निर्णयसुद्धा आलेला आहे। त्याचबरोबर केरोसिनचा गैरवापर रोखण्यासाठी जिल्हा स्तरावर संयुक्त निरीक्षक पथक, तहसीलदार, पुरवठा अधिकारी किंवा मग पोलीस यांचे जे काही स्थापन आहे हे होणार आहे, त्यांना यावर नियुक्त करण्यात येणार आहे। त्याचबरोबर शिधा वाटप नियंत्रक व जिल्हाधिकारी यांनी सदर केरोसिनचा वापर पेट्रोल, डिझेलमध्ये भेसळ
करण्याकरिता होणार नाही याची दक्षता घ्यावी. म्हणजे तुम्ही जर यामध्ये गैरवापर त्यांना दिसला किंवा आढळल्यास तर संबंधितांवर कारवाईसुद्धा होणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.